नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या रांगोळी चॅनलवर. सर्वप्रथम मी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीसाठी खास पतंग रांगोळी, ज्यात असेल तिळाचा गोडवा, सूर्याचं तेज आणि रंगांची चमक. आणि त्याचबरोबर जाणून घेऊया मकर संक्रांतीचा इतिहास, परंपरा, विज्ञान आणि महत्त्व. चला तर मग सुरुवात करूया या गौरवशाली सणाची आणि सुंदर रांगोळीची. मित्रांनो, मकर संक्रांती हा आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात प्राचीन आणि महत्त्वपूर्ण सणांपैकी एक. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाची सुरुवात होते. भारताच्या अनेक ग्रंथांमध्ये लिहिले आहे की जेव्हा सूर्य उत्तरायण तेव्हा देव, पृथ्वी आणि मानव तिघांनाही शुभ ऊर्जा प्राप्त होते. भीष्म पितामहांनी उत्तरायणाची प्रतीक्षा केली, कारण हा दिवस मोक्ष प्राप्तीसाठी अतिशय शुभ मानला जातो. यामुळे हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र आहे. संक्रांती हा सण इतका जुना आहे की वैदिक काळात सिंधू संस्कृतीत आणि ऋषी मुनींच्या यज्ञांमध्ये या दिवसाचा विशेष उल्लेख आढळतो. त्या काळी लोक सूर्यदेवाच्या पूजेसाठी प्रार्थना, दान, स्नान आणि हवन करीत असत. आपल्या समाजात मकर संक्रांती हा नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो. गेल्या वर्षातील कटुता सोडून नवीन वर्ष प्रेमाने सुरू करा, हा संदेश या सणात दडलेला आहे. याच दिवशी गूळ आणि तिळाचा वापर केला जातो. तिळात उष्णता आणि गुळात गोडवा म्हणजे आरोग्य, मैत्रीचे प्रतीक. आणि म्हणूनच आपण म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणे, हळदी कुंकू, दान धर्म, गुळपोळी, तिळाचा लाडू, सूर्यपूजन ह्या सर्व प्रथा राबवल्या जातात. संक्रांतीचे हे फक्त धार्मिक नाही, तर वैज्ञानिक दृष्ट्याही महत्त्वाचे आहे. या दिवसानंतर दिवस मोठे आणि रात्र छोटी होत जाते. सूर्याच्या किरणांमुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होतं. म्हणून पूर्वी छतावर पतंग उडवून सूर्यप्रकाश घेतला जायचा. हा सण म्हणजे आरोग्य, निसर्ग आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संगम आहे. असे हे मकर संक्रांतीचे महत्त्व आहे. या पवित्र सणाच्या दिवशी आपल्या दारासमोर रांगोळी काढून तुम्ही घरातील वातावरण अधिक प्रसन्न करू शकतात. त्यासाठी मी तुम्हाला इथे छानशी अशी रांगोळी काढून दाखवली आहे. त्यात मी काळा, नारंगी, पिवळा, लाल, गुलाबी, हिरवा, पांढरा या रंगांचा वापर केला आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो हवा तो रंग तुम्ही वापरू शकता. इथे मी ब्रश किंवा काडी रेषा बारीक करण्यासाठी वापर केला आहे. पट्टीचाही मी इथे वापर केला आहे. स्वच्छ जागा, सुंदर रांगोळी. सर्वप्रथम तुम्ही जेथे तुम्हाला रांगोळी काढायची असेल तेथे जागा स्वच्छ करून घ्या. प्रकाश नीट असेल तर रंगांचा कॉन्ट्रास्ट अधिक उठून दिसतो. या रांगोळीत मी पट्टीचा वापर करून 3 पतंग काढले. त्याच बाजूला सुंदर असे रंग वापरून सर्कल काढले आहे. त्यात पांढऱ्या शुभ्र रंगाने शुभ संक्रांती नाव लिहिले आहे. पतंगाच्या मध्यभागी हळदीचे प्रतीक म्हणून पिवळा रंग आणि कुंकवाचे प्रतीक म्हणून लाल रंग वापरलेला आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, जीवन म्हणजे रंगांनी भरलेलं आकाश. कधी काळ्या ढगांचे क्षण, तर कधी नारंगी आशेचा सूर्य. पण पतंगासारखं उडत राहा, धागा हातात ठेवून स्वप्न पहा, हे प्रत्येकाचं कर्तव्य. आज आपण फक्त रांगोळी नाही काढली, तर आपली संस्कृती
इतिहास आणि प्रेम यांची रेखाटलेली छटा जपली आहे. जर ही रांगोळी आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये लिहा पुढील रांगोळी कोणत्या सणासाठी पाहिजे. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील सुंदर डिझाईन तुम्ही चुकवणार नाही. तुमच्या लाईक आणि शेअरमुळे हा चॅनल आणखी वाढत राहील. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, प्रत्येक घर रंगांनी भरू द्या आणि प्रत्येक हृदय प्रेमाने. पुन्हा भेटूया पुढच्या सुंदर रांगोळी डिझाईनसह. शुभ मकर संक्रांती.